पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय। हरी 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 जय जय राम कृष्ण 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 हरी हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम हरी 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 जय जय राम जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी हरी
कृष्ण हरी रूप पाहता लोचने 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 रूप पाहता लोचने
सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर पापर कुमा देवीवर पापर कुमा देवीवर देवीवर तोहा विठ्ठल बारवा तोहा विठ्ठल बारवा बापर कुमा देवीवर बापर कुमा देवीवर देवीवर तुहा विठ्ठल बारवा तुहा विठ्ठल बारवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घाट भव सिंधू जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाचे नेम अहरणीशी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घाट भव सिंधू तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घाट भव सिंधू विठ्ठल 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगनने हितपाने मण्डनं मण्डनानं तरोन तुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आता वंदू सरस्वती जी सार असार विवेक मूर्ती चेतना रूपे इंद्रिय वृत्ती जी चालवीती सर्वदा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आध्यत्रय जनने देवाची सेवे लागी सेवक झाला
तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवघेर माझी या बोबडिया बोला चित्त द्यावे बा विठ्ठला मस्तक हे पायावरी वारकरी संताची सारा सार विचार करा उठा उठे नाम धरा कंठे विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट कराल दुर्घट भव सिंधू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायामध्ये आदर्श संत परंपरा आणि आदर्श संत परंपरेमध्ये असणारे आदर्श संत ज्यांच्या जीवनाविषयी बोलायचं झालं तर कधीच नाही केला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाचा आळस कधीच नाही केला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भजनाचा आळस ज्यांच्या अंगणात आहे तुळस आणि तेच झाले वारकरी संप्रदायाचे कळस देहनिवासी तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंग सुंदर आहे सर्वांच्या पाठ्यातला परिचयाचा आहे प्रस्तुत अभंगामध्ये तुकाराम महाराज साराचा विचार सांगतात आपण संसारिक आहोत मृत्यू लोकातले परमेश्वराचे अंश आहोत विचार आपला चालू आहे रात्रंदिवस चालू आहे पण विचार करत असताना तुकोबाराय म्हणतात ह्या 2 गोष्टीचा करा सारा विचार करा उठा उठी म्हणजे तातडीने करा आणि तो विचार केल्यानंतर नाम धरा कंठी विठोबाचं नाम कंठामध्ये धारण करा आणि ते धारण केल्यानंतर काय करा त्याचं चिंतन करा तयाच्या चिंतने निरसेल संकट ते चिंतन करा ते चिंतन करत राहिल्यानंतर आलेल्या जीवनातली सगळी संकट दूर जातील एवढंच नाही तराला दुर्घट भवसिंधू जन्म मरणरूपी भवनदी पार करण्याकरिता जीव असमर्थ आहे पण परमात्म्याचं नामचिंतन ती भवनदी सहज पार करत आहे म्हणून नामचिंतन करा संकट जातील तर आला दुर्घट भवसिंधू भवनदी पार करता येतील मग एक काम करा मनुष्य देह धारण करून आलात ना मग जन्मून या कोळी वाचे स्मरा राम धरी हाची नेम अहर्निशी तुकोबाराय म्हणतात वाचेने रामाचं स्मरण करा किती करा रात्रंदिवस अहर्निशी तुम्ही त्या रामाचं स्मरण करा परिणाम शेवटच्या चरणामध्ये सांगतात तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत कोटी कुळांचा उद्धार होईल पण कधी भावे गात गीत विठोबाचं गीत भावाने जर गायलं तर कोटी कुळांचा उद्धार होईल विठ्ठल विठ्ठल कैलासवासी गंगा भगीरथी यमुनाबाई विठ्ठल सानप ज्यांचा आज प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्धाचा विधी या संपूर्ण परिवारामध्ये विठ्ठल 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 हो त्यांच्या पाठीमागे असणारा दुःखित अंतःकरणाने शोकाकुल संपूर्ण जो काही परिवार आहे त्या परिवारामध्ये असणारे मुलं मुली सुना नातवंड जो काही संपूर्ण परिवार असेल त्यामध्ये प्रामुख्याने श्री दादासाहेब विठ्ठल सानप असतील सुनीता दादासाहेब सानप असतील सौरभ दादासाहेब सानप गौरव दादासाहेब सानप अश्विनी देवीदास आव्हाड देवीदास वसंत आव्हाड विना दत्तू कापसे बेबीताई किसन वाघ आशाताई शिवाजी दराडे राजेंद्र दत्तू कापसे प्रकाश किसन वाघ गणेश शिवाजी दराडे आणि रवींद्र शिवाजी दराडे हा परिवार या परिवारामध्ये असणाऱ्या मातोश्री ज्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे पश्चात त्यांचे जे काही स्मरण आहे पुण्यस्मरण म्हणजे त्यांची आठवण आजच्या दिवशी हा परिवारानं केलेलं सत्कर्म या सत्कर्माच्या माध्यमातून मग अन्नदान पिंडदान ज्ञानदान वस्त्रदान ही सर्व दाने असतील त्या सर्व दानांच्या माध्यमातून आज ह्या मातेला सद्गती प्राप्त होणार आहे विठ्ठल 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 आणि त्यानिमित्ताने ह्या संपूर्ण परिवाराने ही नामसंकीर्तनाची सेवा माझ्याकडे सुपूर्द केली प्रथमतः आमचे आदरणीय श्री हरिभक्त परायण तुषार भाऊ नवाळे असतील आदरणीय श्री हरिभक्त परायण गोकुळ भाऊ तुपे असतील दादांच्या माध्यमातून ही सेवा करण्याचा योग तुम्हा मायबाप श्रोत्यांचं दर्शन मी दोन्हीही दादांचे एकदा आभार मानेल
कार्यक्रमासाठी उपस्थित माता भगिनी पुरुष वर्ग श्रद्धेची श्रद्धांजली आदराची आदरांजली समर्पित करण्याकरिता आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपणा सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक. त्याचप्रमाणे माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारी सुंदर आमच्या दादांची साऊंड सिस्टम आहे. त्या दादांचे आभार मानते. आणि ह्या परिवाराचं खरं तर जरा आनंद वाटला मला इथं आल्यानंतर. जरा आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला नाही का. सर्वच महिला या ठिकाणी उपस्थित आहे. आदरणीय श्री हरिभक्त पारायण आमच्या गाणं कोकिळा मंगलताई गतीर असतील, ताईंच्याही चरणारविंदी नतमस्तक. गोड गळ्याच्या धनी गोड ज्यांचं गायन आहे सुंदर. आणि इथून पुढे आता 2 तास आपल्याला त्यांच्या गोड चाली देखील गोड ऐकायला मिळतील. ताईंचे आभार. आदरणीय श्री हरिभक्त पारायण आमच्या राणीताई दौंड असतील. गायनही गोड आहे, प्रमाणही गोड आणि कीर्तनकारही ते आहे. उत्कृष्ट कीर्तनही करतात आमच्या राणीताईचे आभार. पाठीमागे उभे असणाऱ्या माझ्या सगळ्या टाळकरी माता भगिनी महिला मंडळ सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक. आणि मुख्यतः ज्यांची गोड मृदंगाची साथ आहे आमच्या आदरणीय श्री हरिभक्तप्राण यशोदाताई ताईंचे या ठिकाणी आभार. विनयाची साथ करणारे आमच्या वैशाल्यताई असतील. आदरणीय श्री हरिभक्त पारायण परमार्थ प्रेमी वयाने ज्ञानाने मानाने तपाने ज्ञानाने सगळ्याच बाबतीत जे मोठे आहे निवृत्ती बाबा गीते बाबांच्याही चरणारविंदी नतमस्तक. आपण सर्वच ज्ञात अज्ञात मंडळी असेल. आमच्या सविताताई आहेत, सुमनताई आहेत, इतर सर्वच आमचे दाजी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वच परिवार आज या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणाला वंदन करून चला सर्वांनी एकत्र मिळून करूया पांडुरंगाची थोड्या वेळ सेवा. विठ्ठल 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 आणि ही जे काही कीर्तनाची सेवा आहे ती शूटिंगच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे आमचे शूटिंगवाले दादा असतील. त्या दादांचे मी एकदा आभार मानते आणि सेवेला सुरुवात करते. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा आहे. आज कार्यक्रमाचं निमित्त आहे पुण्यस्मरण. ज्या मातोश्रींना आपल्यामधून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांच्या पाठीमागे असणारा परिवार, मुलं मुली सुना नातवंड सगळा परिवार काय मृत्यूलोक आहे. मृत्यूलोकामध्ये आपण सगळी जन्माला आलोय. सगळी जन्माला आलो. सुंदर नरदेहही मिळाला. दुर्लभो मानुष देहो देहिनाम क्षणभंगूर तत्रापि दुर्लभ्य मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. या नरदेहाची प्राप्ती झाली. मात्र नरदेहाला आल्यानंतर आपल्या मानवी जीवनाची सुरुवात आहे. एक मनुष्याच्या जीवनाची सुरुवात ही जन्मापासून सुरुवात होते आणि मृत्यूच्या प्रवासापर्यंत जाऊन थांबते. फक्त जीवनाची बरं का. कारण जन्माने सुरुवात होते आणि मृत्यूने संपते. जीवाची नाही, जन्माची. मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्य जन्माला येतो, मृत्यूने त्याचं जीवन संपतं. मात्र जीवाची नाही. जीवाची झालं चालू आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. जन्माला येणं आणि चालूच आहे, येणं आणि जाणं. म्हणून आपल्याला जन्म मृत्यू हा अटळ आहे. या नियमानुसार 1 वर्षापूर्वी ह्या मातेचं जाणं झालं. शरीराला मरण हे निश्चित आहे. उपजयते नासे नासे लेते पुनरपि दिसे. ज्ञानोबराय म्हणतात हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. विठ्ठल 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 विठ्ठल. मग जन्माला आलो, मरण अटळ आहे, मरण निश्चित आहे. पण मरण कसं असावं किंवा ना मनुष्य जन्माला आल्यानंतर 3 गोष्टीने शेवट होतो. ऐका. 1 तो माणूस म्हणून जन्माला येतो, माणूस म्हणूनच मरतो. 2 मनुष्य म्हणून जन्माला येतो, मोक्ष पदाला जाऊन पोहोचतो. आणि 3 मनुष्य म्हणून जन्माला येतो, संत पदाला जाऊन पोहोचतो. मग यातल्या आपण कुठल्या पदाला जाऊन पोहोचायचं? माणूस म्हणूनच मरायचं की मोक्ष पदाला जाऊन पोहोचायचं की संत पदाला जाऊन पोहोचायचं? ज्ञानोबरायांचं गोड प्रमाणे आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावेगी. कुठल्या पदाला जाऊन पोचायचं हे मनुष्याच्या हातात आहे. मधला काळ जन्म ते मृत्यूचा अवधी त्याच्या हातामध्ये आहे. कमी वेळामध्ये त्याला भगवंताची प्राप्ती करायची आहे.
कमी वेळामध्ये जन्माला आलेलो आहोत, मृत्यू आपल्या समीप आहे. काल एक दिवस येणार, जीवाला घेऊन जाणार. मग त्या जीवाचं कर्तव्य काय आहे? जन्माला आल्यानंतर मृत्यूच्या प्रवासापर्यंत मधला अवधी, मधला काळ आपल्या हातात आहे. तुकोबाराय सांगतात माणसाचं ध्येय नेमकं काय आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. माणसाने जन्माला आल्यानंतर सगळं मिळवलं, धन संपत्ती ऐश्वर नावलौकिक प्रतिष्ठा सन्मान सगळं मिळवलं, पण देवच जर मिळवला नाही तर जन्म निरर्थक आहे. नाही तरी गेला जन्म वाया जाईल. पण जर परमात्मा मिळवला, यातलं काहीही मिळवलं नाही, जर परमात्मा मिळवला तर तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, परमात्म्याची प्राप्ती. आणि त्या भगवंताची प्राप्ती व्हावी याकरिता सोपं साधन आम्हाला संत परमात्मा रूपातच आले. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत जगाचं कल्याण करण्याकरिता आले. का जगाचं कल्याण? जग म्हणेल आम्हाला आमचं कल्याण कळत नाही का? हित नाही ठाऊके जननी जनका. जगाला हित कळत नाही, हित कळतं फक्त संतांना. त्याची माझे हित करीती सकाळ, जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी. त्याची माझे हित करीती सकाळ, जेने हा गोपाळ कृपा करी, हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. संतांना हित कळतं म्हणून 3 गोष्टी मृत्यू लोकात आहे. एक आहे जीवात्मा, दुसरा आहे महात्मा आणि तिसरा आहे परमात्मा. 3 गोष्टी आहे. जीवात्म्याला महात्म्याच्या संगतीमध्ये राहून परमात्म्यापर्यंत पोहोचायचं आहे. जीवात्म्याला जीवात्मा कोण आहे? जो सुखदुःखात गुंतलेला अडकलेला आहे, जो जन्म मरणात अडकलेला आहे तो जीवात्मा. दुसरा महात्मा, ज्याचं दुःख संपलेलं आहे किंवा दुःखात तो जो गुंतत नाही, ज्याचं जन्म मरण म्हणजे येणं जाणंही संपलंय, त्याची सरली येरझार झाला सफल व्यापार, तो एक महात्मा आहे. आणि तिसरा आहे परमात्मा. जो परमात्मा ज्याने हा जीव दिला दान, जगत जीवन नारायण, आमच्या ठिकाणी सुख दुःखाची जन्म मरणाची निर्मिती करून देणारा कोण आहे? परमात्मा. ऐका मग, जीवात्मा, महात्मा आणि परमात्मा. जीवात्म्याला महात्म्याच्या संगतीत राहून परमात्म्यापर्यंत पोहोचायचंय, जन्म आल्याचे सार्थक. परमात्म्यापर्यंत पोहोचायचंय आणि महात्म्याच्या संगतीशिवाय परमात्म्यापर्यंत जाताच येत नाही. महात्म्याच्या संगतीशिवाय हरिप्राप्तीसी उपाय, धरावे संताचे ते पाय. महात्म्याची संगती सेवा करावीच लागेल. तद्विध्येय प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनम. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वे. संतांना आपलं हित कळतं. परमात्म्याने संत रूपामध्ये जीवाचं कल्याण करण्याकरिता आले. संतांनी या संपूर्ण जगाकडे पाहिलं. या जगाचं हित अहित कशामध्ये याचा विचार केला. जीव गुंतलेला आहे कशामध्ये? संसारामध्ये.
जन्माला आल्यानंतर ज्या देहानं परमात्म्याची प्राप्ती करायचंय त्या देहालाच तू माझं घेऊन बसलाय. मुक्त होता परी बळे झाला, बद्ध घेऊन या छंद माझे माझे. विठ्ठल विठ्ठल चिंतनाचा परिणाम तयाच्या चिंतने निरसेल. संकट सगळी संकट जातील. नभे नभे तराल दुर्घट भव सिंधू. हे संकट आहे त्यातूनही परमात्मा कृपेनं आपण पलीकडे जाऊ का. तुका म्हणे तुला सोड विना कोणी, एका चक्रपाने वाचून या. परमात्माच का सोडवेल तर परमात्माच आमचं सर्वस्व सांगितलंय. माय बाप बंधू जन तुझी सोयरा सजना. ऐका ऐका नारायणा माझे परिसा विज्ञापना. तुका म्हणे तुझ विरहित कोण करेल माझे हित. माय बाप बंधुजना तुझी सोयरा सजना. परमात्मा सर्वस्वाय. माय बाप बंधुजन तुझी सोयरा सज्जन. तुका म्हणे तुझ विरहित कोण करील माझे हित. भवनदी पार करण्या मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी. परमात्मा सोडवेल. म्हणून तर तुकोबराय म्हणतात अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोधरा. नाही का तर आला दुर्घट भव सिंधू. भवनदी पार करता येईल याकरिता काय करा. भगवान परमात्म्याच्या कृपेनं सुंदर नरदेह मिळाला, किंबहुना मनुष्य देह धारण करून आलात. मग हे सगळं शरीर परमात्म्याच्या कृपेनं प्राप्त झालेलं आहे, सगळी इंद्रिय. पण वाचने मात्र रामाचं स्मरण करा. अभंगाचं तिसरं चरण. जन्मुनिया कोणी वाचे स्मरे राम. 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 धरी हात नेमा आहारीचे. धरी हात नेमा आहारीचे. जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम. धरी हाची नेम अहरनिशी. सर्वांनी संप्रदायाच्या नियमानुसार भजन करा. विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. हरी जय जय विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. जय विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. जय विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. विठोबा रखुमाये. रखुमाये.
प्रेम अहर्निशे या अभंगाचे 2 अर्थ सांगता येतील. एक, पहिल्या चरणामध्ये सार असाराचा विचार करून सार भगवंताचं नाम विठोबाचं नाम कंठामध्ये धारण करा, विठोबाचं नाम कंठात धारण करा आणि त्याचं चिंतन करा. त्या चिंतनानं संकट जाते. पण एक अर्थ असाही सांगता येईल, ज्याला कंठात धरणं शक्य नाही, चिंतन करणं शक्य नाही, त्याने जन्मून या कुळी वाचे स्मरे राम. रामाचं स्मरण करा. रामाचं स्मरण नित्य महत्त्वाचं आहे का? राम जर जीवनात नसेल तर त्याचं काही कामही नाही. 22 तारखेला रामाचा मोठा जल्लोषामध्ये उत्सव होणार आहे. सर्वांना नम्रतेची विनंती आहे, घराघरामध्ये आपण दिवाळी साजरी करा 22 तारखेला. येत्या 22 जानेवारीला घरामध्ये गोड नैवेद्य बनवा. भगवान श्रीरामाला तो नैवेद्य द्या. तोच आपण प्राशन करा, ग्रहण करा, प्रसाद म्हणून तो स्वीकारा नैवेद्य. घरासमोर रांगोळी काढा, घर सजवा तोरणांनी फुलांनी. रामाची नितांत गरज आहे. सर्वांनी एकदा रामाचं भजन करा. राजा राम राम राम, सीताराम राम राम, राजा राम राम राम, सीताराम राम राम, राजा राम राम राम. ताली वाजवा, भजन करा. राम राम, राजा राम राम राम, सीताराम 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 राम राम, 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 राजा राम राम राम, सीताराम राम राम, राजा राम राम राम, सीताराम राम, राजा राम राम राम, सीताराम राम 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 राम, राजा राम 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 राम, सीताराम राम राम राम, राजा राम राम राम, सीताराम राम राम, राजा राम राम राम, सीताराम राम राम, राजा राम राम राम, राजा राम राम राम, सीताराम 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 राम. राम जीवनात नितांत गरजेचं आहे. राम सगळी कामं होतात रामाच्या नामानं. फक्त राम राम स्मरा आधी, नाही का? कबीर महाराज म्हणतात, मुखच रामाचं भजन करण्याकरिता दिले. कमल मुख राम भजन को दिया, खाया पिया सुख से सोया, नहाग जमाना खोया, कमल मुख राम भजन को दिया. रामाचं भजन करण्याकरिता मुख दिले आणि म्हणून रामाची प्राप्ती नितांत गरजेची आहे. जाता जाता सांगून जाईल, जटायूच्या जीवनामध्ये ज्या वेळेला सीतेचं हरण रावणाने केलं आणि जटायूचे पंख तोडले, त्या रावणासोबत युद्ध केलं जटायूने. जमिनीवरती पडला, गतप्राण होण्याची वेळ आली. त्यावेळेला त्याने रामाचं भजन सुरू केलं. श्रीराम जय राम जय जय राम. का? आता मृत्यू समीप आलाय आणि आयुष्यभर रामाचंच भजन केलं. मरणाच्या वेळेला देखील रामाचंच भजन घडायला हवं, याकरिता भजन करताय. राम सीतेच्या शोधार्थ आले आणि पाहिलं कोण भजन करतोय, म्हणून जटायूपर्यंत पोहोचले आणि ते जटायूला प्रश्न विचारला, कोणी केली अवस्था? त्यांनी सगळा घडलेला प्रकार सांगितला. सीतेला वाचवण्याकरिता रामाने जटायूने प्राणपणाला लावला. रामाने सांगितलं, काळजी करू नको म्हणे, शरीर परत व्यवस्थित करून देतो. करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती ज्या परमात्म्याच्या ठिकाणी त्याला काय अशक्य आहे. ऐसा तू समर्थ, ब्रह्मांडाचा धनी, विश्वाचा तो स्वामी आहे, म्हणून तुला परत व्यवस्थित शरीर देतो. जटायू म्हटलं, नको देवा म्हणे. नीट ऐका, जटायू म्हटला, देवा शरीर द्याल तुम्ही, मान्य आहे, तुम्हाला काय अशक्य नाही, शरीर द्याल तुम्ही,
पण परत ते शरीर मिळाल्यानंतर ते शरीर त्यागण्याच्या वेळेला राम भेटेल याची काय शाश्वत? राम भेटला पाहिजे ना. आता जीवनभर रामाचं भजन केलं, मरणाच्या वेळेला राम भेटलाय. आता काय जगायची अपेक्षा आहे? जगायची अपेक्षा काय? मरणाच्या वेळेला जर राम भेटत असेल तर जीवन पूर्णत्वाला जात आहे ना. मग काय अपेक्षा आहे जगण्याची? आणि तुम्ही जीवन द्याल, नवीन शरीर द्याल, नवीन आयुष्य भेटल देवा, पण राम भेटणार नाही. मग हे नश्वर शरीर काय कामाचं की अशा नश्वर शरीर त्यागण्याच्या वेळेला राम भेटणार नाही. पण आता राम भेटलाय ना, आता शरीर गेलं तरी चालेल, मला त्याची काही खंत नाही देवा. पण राम भेटला. राजा दशरथापेक्षा मी भाग्यवान आहे. चौघे पुत्र दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. म्हणून राम मृत्यूच्या वेळेला भेटले. रामाची आपल्या जीवनात नितांत गरज आहे. म्हणून सर्वांनी वाचे स्मरा राम, नुसतं स्मरण करू नका, धरी हाची नेम अहर्निशी. अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस तुम्ही रामाचं भजन करा. त्याचा परिणाम तुमचे एक नाही, दोन नाही, कोटी कुळांचा उद्धार होईल. अभंगाचं शेवटचं चरण.
तुका म्हणे कोटी कोळे ते पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. तुकोबाराय म्हणतात कोटी कोळे ते पुनीत, पण कधी भावे गाता गीत विठोबाचे. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. एक दोन अर्थ सांगता येतील. भाव अंतकरणात ठेवा नामचिंतन करत असताना, आणि दुसरा मुद्दा भावाने देवाचं भजन करा. कारण परमार्थ करत असणाऱ्याकडे जीवाकडे पाहत असताना परमात्मा बाह्य रंगाला अजिबात किंमत देत नाही. तुमचं अंतरंग परमात्मा पाहतो. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. भावबळे आकळे एरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. त्याशिवाय परमात्मा कळत नाही. भाव नितांत गरजेचा आहे. म्हणून भक्ती करत असताना सार परमात्म्याचं नाम आहे. ते परमात्म्याचं नाम जप सतत करत राहा. कंठामध्ये धरण करा, त्याचं चिंतन करत राहा. त्याचा परिणाम संकट जातील. हे कर्तव्य आहे, जबाबदारी आपली. निज धर्म हा चौखडा, नाम उच्चारू घडघडा, भक्तिमुक्तीचा सवंगडा हा भव सिंधू तारक. जन्माला आलेला प्रत्येकावरती, तुमच्यावर माझ्यावर सगळ्यांवर जबाबदारी आहे. एक, तिघांच्या ऋणातून उतराय व्हायचं आहे. मातापित्याचं ऋण आहे, संतांचं ऋण आहे, आणि परमात्म्याचं ऋण आहे. संतांच्या मार्गाने जायचं आहे, परमात्म्याचं भजनच करायचं आहे, आणि मातापित्याचा आदर करायचा आहे. माता आमच्या जीवनातली पहिली गुरु सांगितले. पूज्य मातोश्रींचं आज प्रथम पुण्यस्मरण. माता फार श्रेष्ठ आहे. तुकोबाराय म्हणतात लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. निस्वार्थी भावनेनं मरेपर्यंत जे लेकरावरती प्रेम करते ना, तिचं नाव आई आहे. गर्भात असल्यापासून ते लेकरावरती प्रेम करते. तिला काय ठाऊक आहे हा मुलगा जन्माला, हा मुलगा आहे की मुलगी आहे याचं ज्ञान नाही. जन्माला आल्यानंतर तो गरीब राहणारे का श्रीमंत होणारे याचंही ज्ञान नाही. तो जन्माला आल्यानंतर मला सांभाळणारे का दूर लोटणारे याचंही तिला ज्ञान नाही. फक्त निस्वार्थी भावनेनं ती लेकरावरती प्रेम करत असते. म्हणून तुकोबाराय म्हणतात मातेची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, देह विसरी आपुला जवळ घेता शीण गेला. ऐका, निस्वार्थी भावनेनं ह्या जगात जग देण्या घेण्यापुरतं प्रेम करेल, पण आई आणि बाप हे एक निस्वार्थी व्यक्तिमत्व आपल्याला घरात परमेश्वराच्या रूपात मिळालेलं आहे. मातृदेवो भव पितृदेवो भव. आई आणि बाप हे ईश्वराचं रूप सांगितलेलं आहे. परमपिता परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा. पुंडलिकाची सेवा भक्ती पाहिली. काय करत होता पुंडलिक? आई वडिलांची सेवा तर करत होता. आणि म्हणून परमात्मा आज उभा आहे. 28वां युग परमात्मा देखील विटेवरती उभा आहे. देवाने देखील हे सांगितलं की माझ्याही पेक्षा माता पिता श्रेष्ठ आहे. ज्ञानोबाराय म्हणतात सकल तीर्थाची धुरे, जी एका माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. एवढं ऋण आपल्यावरती आईचं आहे. अनंत उपकार आहे. सगळ्या तीर्थापेक्षा श्रेष्ठ माता पिता आहे. आणि शरीर ओवाळण्याची जरी वेळ आली, वेळ प्रसंगी शरीर देण्याची जरी वेळ आली, तया सेवेसी कीर शरीरे, त्यांची सेवा करत असताना तरी मागे हटू नका. लोन कीजे. एवढे श्रेष्ठ माता पिता आहे. आई आमच्या जीवनातली पहिली गुरुच आहे. आणि माता हा शब्द भारतभूमीमध्ये फार श्रेष्ठ आहे. ही भारतभूमी ती माता आहे. भारत माता म्हटलंय आपल्या भूमीला. हां, आमच्या गोठ्यात आहे ती गो माता आहे. जिने आम्हाला जन्माला घातलं ती माता आहे. सगळ्या विश्वाची जी आई आहे ती ज्ञानराज माझी योगाची माऊली, जेने निगमवल्ली प्रगट केली ती आमची आई आहे, ती आमची माता आहे. म्हणून मातेचा आदर करा. हे सगळं सत्कर्म या नामस्मरणातून रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवा तारण हरी एक या नियमानुसार सगळं सत्कर्म पूज्य मातोश्रींच्या चरणी समर्पित. पुढील गती मातोश्रींना एक चांगल्या प्रकारे प्राप्त हो हीच एक दयाघन ईश्वराच्या चरणी प्रार्थना. जाता जाता पुनश्च एकदा सांगेल, माता पित्याचा आदर घरात असं बोला की आई वडिलांना आनंद होईल. असंच वातावरण करा की माता पित्याला आनंद होईल. संताची संगती करा, संताशिवाय पर्याय नाही. आणि भगवंताचं अखंड भजन करत राहा. सर्वांनी एकदा भजन करायचं आहे. मुखाने भजन करा, हाताने टाळी वाजवा. निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया निवृत्ती राया, सोपान मुक्ता बाई ज्ञान सखया. निवृत्ती राया निवृत्ती राया,
सार आहे. म्हणून तुलसीदासांनी 5 गोष्टी जीवनात सार सांगितल्या. ऐका, लक्षपूर्वक ऐका. गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात 5 गोष्टी आपल्या जीवनात नितांत गरजेचं आहे. तुलसी इस संसार में 5 रत्न है सार. तुलसी इस संसार में 5 रत्न है सार. संत समागम हरि कथा, संत समागम हरि कथा, दया धर्म उपकार. तुलसीदासजी सांगतात संत समागम हरिकथा, दया धर्म उपकार ह्या 5 गोष्टी आपल्या जीवनामध्ये सार आहे. ते श्रवण करा. परमात्म्याचं नामचिंतन सार जाणून अखंड भजन करा. संताची संगती करा. माता पित्याच्या प्रती आदर असू द्या आणि आपल्या कल्याणाचा मार्ग म्हणून सतत परमेश्वराचं भजन करत राहा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठाल जय जय विठाल, जय विठाल जय जय विठाल. बोलिले मुले वेणे बापुडे पराजमा पराजमा महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार मी आपुला. पराजमा पराजमा महाराज तुम्ही मने ज्ञानेश्वरा रखा पाय पैकी. पराजमा पराजमा महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. 2 मिनिटं सर्वांनी शांत बसायचे. आज या ठिकाणी वैकुंठवासी गंगा भागीरथी यमुनाबाई विठ्ठल सानप यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ज्यांनी कीर्तनरूपी सेवा दिली त्या महाराष्ट्रातील नामवंत अशा कीर्तनकार रेखाताई काकड यांनी तुकोबारायांच्या सारासार विचार करा उठा उठी, नामदारा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. जन्मोनी या कुळी वाचे, स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी. तुका म्हणे कोटी कोटी कुळे, ती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. या अभंगाची सोडवण महाराजांनी आपल्या गोड अशा वाणीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. सर्व पाहुणे मंडळी आणि ग्रामस्थांना एक विनंती आहे, 2 मिनिट शांत बसायचे. महाराजांनी आपल्या गोड अशा वाणीतून या अभंगाची सोडवण केली आहे. जीवनामध्ये भगवंताचं चिंतन आणि आईचं जे काही स्थान आहे याचं महत्त्व महाराजांनी आपल्या गोड अशा वाणीतून सर्वांना या ठिकाणी पटवून दिलेलं आहे.